कोयनारत्न कृणा मुसे साहेब यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। कोयनारत्न कृणा मुसे साहेबांनी या समाजासाठी ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य पणाला लावून हा समाज घडवला, त्यांच्या स्मरणार्थ सर्व समाज बांधवांनी रक्तदान करण्यासंदर्भातलं एक ठराव मान्य केला आणि त्या पद्धतीनं गेल्या वर्षापासून आपण ही रक्तदान शिबिर आयोजित करतोय। हे रक्तदान शिबिर साधारणतः 10 केंद्रांमध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि 1000 रक्त बाटल्या डोनेट करण्याचा संकल्प सर्व समाज बांधवांनी घेतलेला आहे। हे काम करत असताना या सगळ्यांच्या कामाच्या पाठीमागे समाजाचे सर्व समाज बांधव हे बांधील आहेत आणि त्या पद्धतीने सगळे कामाला लागलेले आहेत। आता सुरू असलेल्या सर्व केंद्रांमध्ये चांगल्या पद्धतीने रक्त डोनेट केलं जातंय आणि समाजानं हा जो काही उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम साधारणतः जे काही गरजू लोक आहेत की ज्यांना रक्ताची गरज असते अशा लोकांना वेळेवर रक्त मिळावं आणि त्यांचे प्राण वाचावे यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचे नियोजन आणि आयोजन केलेलं आहे। त्यामुळं मी तुळशीराम काशीराम सावंत, अध्यक्ष कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर आणि माझी संपूर्ण कार्यकारिणी, त्याचप्रमाणे रक्तदान समिती प्रमुख महेंद्र सावंत आणि त्यांची संपूर्ण समिती आणि समाज बांधव, आजी माजी सल्लागार आणि सर्व विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, विभागाच्या कार्यकारिणी आणि गाव प्रमुख यांनी अहोरात्र प्रयत्न करून या रक्तदान शिबिरासाठी प्रत्येक रक्तदात्याला इथं तयार केलेला आहे। आणि आज आपण बघतोय की ठाणा, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपण रक्तपेढ्या ज्या आहेत ती केंद्र सुरू केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं सर्व समाज बांधवांचा याला प्रतिसाद मिळतोय। आमची अपेक्षा एकच आहे की आतापर्यंत आम्ही कोयना पुनर्वसित आहोत, आम्ही कोयनेमध्ये आमची जमीन दान केली आणि अखंड महाराष्ट्राला वीज मिळावी यासाठी आम्ही अंधारात राहिलो आणि महाराष्ट्राला उजेडात आणलं। आताही आमचा तोच संकल्प आहे की आम्ही रक्तदान करतोय आणि ह्या रक्तातून या महाराष्ट्रातला प्रत्येक जो काही व्यक्ती आहे की ज्याला रक्ताची गरज आहे त्या व्यक्तीला आमचा हे रक्त उपयोगी पडावं आणि त्याचा जीव वाचावा या दृष्टिकोनातून हा समाज बांधवांचा जो काही संकल्प आहे तो आज सुरू आहे। मी धन्यवाद देतो या सगळ्या माझ्या सहकार्यांना आणि सगळ्यांना की ज्यांनी जीवाचं रान करून हे जे काही रक्तदान शिबिर आहे ती सक्सेस करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये माझे सहकारी मित्र दत्ताजी सकपाळ असतील, माजी अध्यक्ष सन्माननीय PK साळुंके साहेब असतील, माजी अध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ जाधव साहेब असतील, माजी उपाध्यक्ष सुभाषजी सावंत साहेब असतील, त्याचप्रमाणे सर्व विभागाचे विभागाध्यक्ष, विभाग सचिव, रक्तदान समितीचे सगळे सदस्य आणि रक्तदान समिती प्रमुख सन्माननीय महेंद्र सावंत, ह्या सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य केलेलं आहे। माझ्या कमिटीमधल्या प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक बूथवर, म्हणजे माझे उपाध्यक्ष काही बूथवर स्वतः काम करतायत, सचिव काही बूथवर काम करतायत, सहसचिव काही बूथवर काम करतायत, त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे जितेंद्रजी सकपाळ साहेब समिती प्रतिनिधी यांनी सुद्धा खूप मेहनतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये काम केलेलं आहे। त्यानंतर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे क्रिकेट असोसिएशनचे सचिव, त्याचप्रमाणे निलेशजी जाधव समिती सदस्य आणि या विभागाची संपूर्ण विभाग कार्यकारिणी, त्यामध्ये संजयजी सावंत असतील, संतोषजी पवार असतील,
त्याचप्रमाणे नारायणजी सावंत असतील, नंदू सावंत असतील, या विभागाचे मार्गदर्शक आमचे कदम साहेब असतील, पवार साहेब असतील, लक्ष्मण पवार साहेब, या सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीनं या केंद्रासाठी काम केलेलं आहे. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. समाज बांधवांमध्ये जिथं जिथं रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे तिथं ज्यांनी ह्या सगळ्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्या मंडळींना मी समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोयनामाई.